रोज भाज्या आणि चपाती खाऊन कंटाळा आला होता. मग म्हटलं की आज भात आणि आमटी करावं. कुकरमध्ये तेल टाकलं, तेल चांगलं तापून दिलं, त्यात टोमॅटो टाकलं, वाल, बटाटा, दोडका हे चांगलं धुवून घेतलं आणि त्यात टाकलं. चांगलं हलवून घेतलं आणि त्यात आपले घरचे मसाले टाकले. हे सगळे आम्ही घरीच बनवलेत मसाला. घरचा मसाला, धना पावडर, हळद हलवून घेतलं चांगलं आणि त्यात मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकली. चांगलं हलवून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि वरतून कोथिंबीर टाकली आणि 1-1.5 तांबे पाणी वरतून कुकर लावलं. 3 शिट्ट्या घेतल्या. मग किचन साफ केलं आणि थोडेफार भांडे होते ते पण घासून घेतले. मग फ्रीज साफ केलं आणि आमच्या गावातला आज बाजार असतो. फ्रीजमध्ये सगळा भाजीपाला लावून ठेवलं एकदम व्यवस्थित. मग शिवांशला अंघोळ घातला. शिवांशला अंघोळ घालायला जरा उशीरच झाला होता. मग कपड्यांच्या घड्या केल्या. संध्याकाळ झाली होती. मग म्हटलं की भाऊबीज संध्याकाळीच आमच्या इकडे साजरा करतात. मग तयारी पण करूया. मला सक्का भाऊ नाहीये म्हणून मी भाऊजींनाच भाऊ मानलंय. भाऊबीज सेलिब्रेशन तुमच्याबरोबर उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. बाय.